गाईज आज सीझनची पहिलीच मॅच होती, तर आम्ही आलो आमच्या गावच्या गावदेवीच्या दर्शनाला, जिच्या नावाने आम्ही सर्व क्रिकेट टुर्नामेंट खेळत असतो. गावदेवीच्या समोर नारळ फोडून दर्शन घेऊन आम्ही आलो आमच्या गावातल्या राम मंदिरात आम्ही दर्शन घेतलं, नारळ फोडलं आणि त्यानंतर आम्ही आलो हनुमान मंदिरात सुद्धा आम्ही नारळ फोडला आणि आम्ही सरळ निघालो मॅचच्या दिशेने. आधीच टाईम झालेला, तर आमच्या ड्रायव्हरनी गाडी एकदम फास्ट मारली. ग्राउंड तर लय भारी दिसत होता खेळायला. टॉस उडवायला गेलो तर समोरच्या कॅप्टनने मनातल्या मनात काय पाहिजे त्या बोलला. मग त्याला बोललो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. परत टॉस उडवला तरी त्यांनी मागितलेलं त्याच आला. मग बरं जाऊ दे आता. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. बॅटिंगला 50चा टार्गेट घेऊन आम्ही उतरलेलो, म्हणून सगळे 6 मारायला जाऊन कॅच आऊट झाले. 4 ओव्हरमध्ये फक्त आमचे 23 रन्स आम्हाला काढता आले होते. 24 रन्सचं टार्गेट होतं समोरच्या टीमला. सेकंड इनिंगमध्ये आमच्या दोन्ही बॉलर्सनी चांगली सुरुवात करून दिली. 2 ओव्हरमध्ये फक्त 11 रन्स दिले होते. मग थर्ड ओव्हरमध्ये थोडी लूज बॉलिंग झाली आणि थर्ड ओव्हरमध्येच समोरची टीम जिंकली. स्कोर कार्ड बघून घ्या, परत बोलायला दाखवला नाही. आमची तर इच्छा नाही परत बघायची आणि आम्ही जसा आलेलो तसाच घरच्या दिशेने निघालो. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूं, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है.